श्रीराम. सुनील ज्योतिष सेवेमध्ये तुमचं स्वागत आहे. मुद्दामून इलेक्शनच्या काळात सकाळी 6 वाजता रिझल्टच्या दिवशी मी हा रिझल्ट करतो आहे. उद्देश एवढाच आहे की जो अभ्यास आहे तो सगळ्या ठिकाणी पोचावा. आज 16 तारखेला 8:30 पासून साधारण रिझल्ट चालू होते. नामराशी किंवा ज्यांच्या पत्रिका उघडतात अशा पद्धतीने मी काही अभ्यास करून एक माझा अंदाज वर्तवायचा मी प्रयत्न इथं करतो आहे. पुण्यामध्ये मी स्वतः फिरले असल्यामुळं खूप अशी वेगळी अवस्था किंवा चित्र आहे. पण असो, साधारण पुण्यामध्ये जर का तुम्ही पाहिलं तर भाजपा, राष्ट्रवादी, सेना असे सगळेच पक्ष होते. माझ्या अंदाजाने 85च्या आसपास भाजपा, साधारण 50च्या आसपास राष्ट्रवादी, 15च्या आसपास शिवसेना आणि आय काँग्रेस एक 5-7 ठिकाणी, उभाटा एखाद दुसरं आणि मनसे जे आहे ते 2 ठिकाणी आणि अपक्ष शरद पवार राष्ट्रवादी मिळून एक 2-3 ठिकाणी असं होईल असा माझा अंदाज आहे. मुंबईमध्ये जे आहे तिथं साधारण महायुती जे आहे, महायुती काहीतरी पोल काल 130 वगैरे आले दोघांचे मिळून, सेना भाजपाचे. पण मी थोडासा डिटेल अभ्यास केल्यानंतर मला जाणवलं ॲव्हरेज 155च्या घरात ते जातील आणि त्याच्या आसपास सेना आणि हे राहील आणि इकडं साधारण 50च्या आसपास उभाठा आणि मनसे जाईल आणि 155-60च्या आसपास महायुती जाईल. आय काँग्रेस एक 10-15 ठिकाणी येईल, अपक्ष येतील असं ते गणित आहे. PCMCमध्ये जर का पाहिलं तर 60 ठिकाणी भाजपा येईल 132 पैकी आणि राष्ट्रवादी काँग्रेस साधारण 50 ठिकाणी येईल. 60 आणि 50, भाजपा 60, राष्ट्रवादी 50. अपक्ष उभाठा मिळून 2-5, मनसे मिळून 2-5 लोक असतील. आय काँग्रेस 8-10 ठिकाणी येईल आणि शिवसेना एक 10 ठिकाणी येईल आणि आय काँग्रेस एक 5 ते 7 ठिकाणी येईल असा माझा अंदाज आहे. बघूयात 16 तारखेला दुपारी 12पर्यंत चित्र नक्कीच हे होईल. मी माझ्या पद्धतीने राजकीयपेक्षा नामराशी, जन्मराशी काही जणांच्या कुंडल्या मिळाल्या त्या माध्यमातून हे करायचा प्रयत्न केलेला आहे. आपण नक्कीच ते बघूयात. धन्यवाद. जय श्रीराम.